इचलकरंजीचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष तथा माजी पाणी पुरवठा समिती सभापती नितीन जांभळे यांच्या आकस्मिक निधनाने शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। आज त्यांच्या जाण्याला 2 वर्षे पूर्ण झाली असली तरी त्यांच्या कार्याची छाप आणि समाजसेवेची परंपरा आजही तेवत ठेवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले। शुक्रवारी 10 एप्रिल रोजी त्यांच्या जयंतीचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी व नितीन जांभळे फाउंडेशन यांच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रमांनी हा दिवस मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। आयुष्यभर समाजासाठी झटणाऱ्या या नेत्याच्या स्मृतींना मानवंदना देत कार्य थांबत नाही, ते पुढे चालत राहते, याचाच प्रत्यय या उपक्रमातून दिसून आला। दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, माजी आमदार अशोकराव जांभळे आणि शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांच्या हस्ते पार पडले। सकाळी 9 वाजल्यापासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शहरातील अनेक मान्यवरांनी या उपक्रमांना भेट देत नितीनदादांच्या कार्याला अभिवादन केले। यामध्ये माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, दिलीप मुथा, महिला अध्यक्षा प्रियदर्शिनी बेडगे तसेच कुणाल सिंह राजे निंबाळकर यांच्यासह सैफ मुजावर व सुधाकर कदम यांनी उपस्थिती लावली। सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन गोडसे, नारायण तामनकर, आनंदा काटकर, दशरथ माने, नासिर अपराध, प्रवीण रावळ, अनिल भोसले यांच्यासह मराठा मंडळचे पदाधिकारी, प्रवीण खाडे मित्रमंडळ, डेक्कन पथविक्रेता व फेरीवाले संघटना, नितीन जांभळे फाउंडेशन कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच मनाली नंदुरकर व बबुनी पठाण यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला। या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, अनाथ आश्रमांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण यासारखे उपक्रम राबवून समाजसेवेचा खरा वारसा जपला गेला। रक्त संकलनासाठी MSI ब्लड बँक सांगली तसेच आरोग्य तपासणीसाठी लोक कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट आणि सेवा सदन निरामय हॉस्पिटल यांनी सहकार्य केले। नितीन जांभळे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर जनतेच्या मनातील आपला माणूस होते। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी असली तरी त्यांच्या विचारांची आणि कार्याची परंपरा आजही कार्यकर्त्यांच्या रूपाने जिवंत आहे। माणूस जातो पण प्रेरणा समाजाला उभं करते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे नितीनदादा जांभळे। त्यांच्या स्मृतींना माय महाराष्ट्र परिवाराकडून अभिवादन।